विधानसभा निवडणुकीतल्या निकालाबाबत जनतेची दिशाभूल करू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना एक्स माध्यमावरून केलंय। जास्त मतं तरीही कमी जागा असा मुद्दा मांडत कोल्हापुरात शरद पवारांनी विधानसभा निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। त्याला फडणवीसांनी एक्सवर ट्विट करत उत्तर दिलं। मार्कडवाडी मतदान प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेत। आय लव्ह लोकशाहीचा बॅनर घेऊन आव्हाड विधान भवन परिसरात पोहोचले। मार्कडवाडीचं लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार असंही ते म्हणालेत। सरकार घाबरल्यानेच मार्कडवाडीत अटक सत्र सुरू केलं अशी टीकाही त्यांनी केली आहे। राहुल गांधी मार्कडवाडीला भेट देणार अशी माहिती आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे। तर राहुल गांधींच्या दौऱ्याचं नियोजन सुरू असून सध्या दौरा निश्चित झाला नाही असं नाना पटोले म्हणाले। विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आज राहुल नार्वेकर उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं कळतंय। त्यामुळे राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष होणार का याकडे लक्ष लागले। महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांना एक मोठा दिलासा मिळालाय। आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली तब्बल 1000हून अधिकची मालमत्ता दिल्ली लवादानं मुक्त केली आहे। त्यावरून विरोधकांनी अजित पवारांसोबतच भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। भाजप आगामी महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याची शक्यता आहे। तसे स्पष्ट संकेतच स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत आणि त्यावरून संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे। राज ठाकरे हे भाजपच्या हातातील खेळणं झाल्याचं राऊतांनी म्हटलं। जनतेनं ज्यांना निवडून दिलं ते लोकप्रतिनिधी शपथ घेत नाहीत हा निवडून देणाऱ्या मतदारांचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला आणि त्यावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली। सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय। मुख्यमंत्री राज्य चालवण्यात व्यस्त असतील म्हणून मी फोन केला नाही, मात्र शपथविधी सुरू असताना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या तसं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। विधानसभेत नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला। 170 आमदारांनी काल शपथ घेतली। यावेळी प्रशांत ठाकूर, नितेश राणे आणि सीमा हिरे यांनी संस्कृतमधून शपथ घेतली। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय। 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे। दरम्यान यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे असं अजित पवार म्हणाले। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचे 3 वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय। त्याचबरोबर 2 दिवसात खातेवाटप पूर्ण होऊन मंत्रिमंडळाचा शपथविधीही पार पडेल असंही सामंतांनी म्हटलंय। सुप्रिया सुळे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर शंका उपस्थित केली आहे। एवढं मोठं बहुमत मिळूनही विलंब होणार असेल तर शंका येते असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तर सरकार स्थापन करायला एवढा उशीर होतो हे दुर्दैवी असल्याचंही त्या म्हणाल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार मारण्याचा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आला। मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचल्याचा मेसेज पाठवण्यात आला। बॉम्बस्फोट घडवून हत्या केली जाणार असल्याचं मेसेजमध्ये म्हटलं होतं। संधी मिळाली तर आपण इंडिया आघाडीचं नेतृत्व करू असं वक्तव्य ममता बॅनर्जींनी केलंय। इंडिया आघाडी आपण स्थापन केली आहे असंही त्यांनी म्हटलंय। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बॅनर्जींनी हे वक्तव्य दिलंय। मार्कडवाडीच्या लोकांनी आदर्श घालून दिला। ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होत असताना सरकारला निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यायला काय अडचण आहे असा सवाल आमदार सुनील राऊतांनी केलाय। निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, मी राजीनामा द्यायला तयार असल्याची भूमिका सुनील राऊतांनी घेतली आहे। समाजामध्ये एवढी अस्वस्थता असेल तर निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। जगातील अनेक देश बॅलेटवर शिफ्ट झालेत, त्यामुळे निवडणुका पारदर्शक होण्यासाठी बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं बालगंधर्व चौकात धरणे आंदोलन केलंय। यावेळी बांगलादेश सरकार तसंच मोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी बांगलादेशचा झेंडा जाळण्याचा प्रयत्न केला। शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचं जाहीर झालंय। सांगलीच्या अंकुली नागपूर रत्नागिरी महामार्गावर 18 डिसेंबरला आंदोलन केलं जाणार आहे। शक्तीपीठ संघर्ष विरोधी कृती समितीच्या बैठकीमध्ये ही भूमिका घेण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथल्या नव्या आरटीओच्या चेकपोस्टला विरोध होतोय। ह्या चेकपोस्ट सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। यामुळे जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशननं आंदोलनाचा इशारा दिलाय। या असोसिएशनच्या वतीनं माजी पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफांना निवेदन देण्यात आलं।
पुण्यातील हडपसरमध्ये भंगार गोदामाला भीषण आग लागली. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. सुदैवानं आगीत जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. मात्र आगीत भंगार गोदामातील साहित्य जळून खाक झाले. सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये स्पेअर पार्ट दुकानाला भीषण आग लागली. आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालं. दरम्यान अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. नांदेडमधील ऑइल मिलच्या स्फोटात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय. 1 डिसेंबर रोजी ऑइल मिलचा स्फोट झाला होता. या घटनेमध्ये 5 जण गंभीर जखमी झाले. दुर्दैवानं घटनेत गंभीर जखमी झालेल्या 2 सख्ख्या भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तसंच इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. रायगडमध्ये चोऱ्या आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. माणगाव, अलिबाग, खोपोली, महाडमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. चोरट्यांच्या धास्तीने तरुणांनी रात्रीची गस्त सुरू केली आहे. यवतमाळच्या बोदेगावात एका गॅस कंपनीचं गोदाम फोडून चोरट्यांनी 13,13,000 रुपयांचे गॅस सिलेंडर लंपास केलेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. जळगाव महापालिकेच्या गिरणा पंपिंग स्टेशनची पाईपलाईन चोरीला गेली आहे. तब्बल 1.25 कोटींची पाईपलाईन चोरीस केल्याचे तपासात उघड झालंय. पाईपलाईन चोरी प्रकरणात आणखी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते आणि 5 जणांवर आधीच गुन्हा दाखल झालाय. धुळ्यातील आझादनगर पोलिसांनी 1,80,000च्या 7 दुचाकी जप्त केल्यात. आरोपी विना नंबर प्लेट दुचाकी चालवत होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता 7 दुचाकी चोरल्याचं तपासाअंती उघड झालं. वाशिममध्ये 100 दिवसीय राज्यस्तरीय क्षयरोग मोहिमेचं उद्घाटन झालंय. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय क्षयरोग विभागाकडून संपूर्ण देशात आजपासून ते 24 मार्च 2025 पर्यंत कृती आराखड्यानुसार क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महाड नगरपालिकेनं स्मशानभूमीच्या भिंतींवर सुंदर चित्र आणि संत वचने रेखाटली आहेत. यातून पर्यावरण रक्षणाचा संदेशही देण्यात आलाय. सातारा येथील चित्रकार मोहन जगताप यांनी भित्तीचित्र रेखाटलेली आहेत. स्मशानभूमीच्या भिंतींवरील ही बोलकी चित्र आणि सुविचार सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. येवला तालुक्यातील तळवाडे येथे संतोष पवार यांना राजस्थान इथं कर्तव्यावर असताना वीरमरण आलंय. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण येवला तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांचं पार्थिव तळवाडे इथं दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी हवेत 3 बंदुकींच्या फेऱ्या झाडत त्यांना मानवंदना देण्यात आली आहे. सांगलीच्या शिराळा आणि वाळवा तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार असल्यानं शेतकरी समाधान व्यक्त करतायत. तर सध्या सुरू असलेल्या ऊस तोडीला मात्र या पावसामुळे फटका बसणार आहे. कोकणात शेतकऱ्याने 1 एकर जागेमध्ये जायफळ, लवंग, दालचिनी, तमालपत्र, काळी मिरी अशी मसाला पिकांची लागवड केली आहे. यातून शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळतंय. नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी इथल्या बागायतदारांनी कोकण कृषी विद्यापीठाची लाखी बाग ही संकल्पना उचलून धरली आहे. वाशिमच्या मेडशीमध्ये एका प्रयोगशील शेतकऱ्यानं 1 हेक्टर शेतीवर पेरूची लागवड केली आहे. इंडो इस्रायल पद्धतीने या बागेत 1,700 पेरूच्या झाडांची लागवड करण्यात आली. या पेरू बागेतून लाखो रुपयांचं आर्थिक उत्पन्न शेतकऱ्याला मिळत असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2-3 दिवसांपासून वातावरण बदललंय. यामुळे पिकांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतोय. कांदा, द्राक्ष, हरभऱ्याची पिकं वाचवण्यासाठी महागडी औषधं खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. औषधं खरेदीवर केंद्रांवर शेतकऱ्यांची झुंबड पाहायला मिळते. नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला. 182 शेतकऱ्यांचे 83 द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्यात. तर 77 हेक्टरवर भाजीपाला खराब झालाय. त्यामुळे पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकरी करतायत. पंढरपूरच्या उपरी गावातील शेतकऱ्यांनी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाची देखभाल सुरू केली आहे. ऊसावरील रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ड्रोनद्वारे फवारणी केली जाते. नंदुरबारमध्ये केळी पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. उत्पादनात घट होणार असल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलंय. सर्व शेतमालाची खरेदी हमीभावानं होईल असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना दिलंय. पंजाब हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असतानाच त्यांनी हमीभावानं शेतमाल खरेदीची माहिती दिली. आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी हमीभाव ही मुख्य मागणी आहे. साताराच्या कराडमध्ये 19वे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. प्रदर्शनात 400हून अधिक स्टॉल लावण्यात आले. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवण्यात आलेली अवजारं, बी बियाणं यांची माहिती मिळणार आहे.
भंडाऱ्यातील मांगली ते किटाडी मार्गावर वाघ घडवून आला। यावेळी या वाघाला नागरिक दगड मारत असल्याचं दिसून आलं, त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना लाठीने थोपवलंय। मात्र नागरिकांना पोलिसांनी थोपवल्यामुळे 4 जणांनी पोलिसांवर हल्ला केला। या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झालाय।